ताई येणे नाही सकाळी आम्ही तोड्यात नाही नको तोडू बेटा. नाही नको तुला समजत नाही कडू लागतील ना बाई ते. काय मंडळी, ओळखलं का कसले झाडं आहेत हे झाडं आहेत डाळिंबाचे आणि त्याच्यात आहेत मिरच्यांची झाडं. तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साची आणि ज्योती महाजन. आणि मी आज आली आहे माझ्या माहेरी. तर मी आली आता शेतात. तर बघा, हे आहे पूर्ण माझ्या भावाचं शेत. डाळिंब लावलेलं आहे, मागे एक व्हिडिओ टाकलेला होता मी. पूर्ण असं संपूर्ण डाळिंब लावलेलं आहे. ऊन असल्या कारणाने व्यवस्थित दिसत नाही आहे. आता इथे रोप टाकलेलं आहे, बघू शकता. छोटं छोटं रोप आहे खूपच. बघा कशा मिरच्या लागलेल्या आहे, भरपूर अशा मिरच्या लागलेल्या आहे. आणि मी आता माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी मिरच्या तोडते. माळवं घ्यायला आलेली मी शेतामध्ये, भाज्या वगैरे सगळ्या. तर मी आता जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या मी इथून घेऊन जाणार आहे. तर मग मी काय काय भाज्या नेते, काय काय भाज्या तोडते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत बी शेअर करते. तर बघा किती मिरच्या, बघा. आलं का कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं बघा. अशा हिरव्यागार मिरच्या आहेत. शेवटी काय, घरचं तर घरचंच असतं. मला तर फारच आनंद होतो. हे बघा. आणि मेथी लावलेली आहे भावाने माझ्या, बघू शकते. अजून आता 2-2, 3-3 पाल्याचीच झालेली आहे. अशी तिथपर्यंत लावली आहे. कांद्याचं रोप लावलेलं आहे. चला पुढे जाऊया. इकडे पण रोप लावलेलं आहे आणि ह्या साईडला पण रोप लावलं आहे, दोघं साईडनी छानसं. आणि इथे बघा, इथे पण मेथी लावलेली आहे. ही जरा वाटते थोडी मोठी, पण अजून वेळ लागेल, 2-3 हप्ते लागतील तिला. आणि हा आहे पोकळा. ही पोकळ्याची भाजी आहे बघा. ही सगळी तिथपर्यंत पूर्ण हे पोकळ्याचं लाईन आहे. तर चला तुम्हाला दाखवते. आणि हे डाळिंब लावायला आता माझ्या भावाला झाले आहेत 5 महिने. 5 महिन्याचे हे झाडं आहेत बघा. आणि हे आहे पोकळ्याची भाजी आहे. ही पोकळ्याची भाजी आहे. आणि हे तयार करून ठेवलं आहे. परत इथे कोथिंबीर लावायची, धणे तयार करते आई. एक तर धणे लावले जातील, नाही तर मग लसूण लावला जाईल इथे. तर अशा पद्धतीने माझ्या भावाने इथे वाफे तयार करून ठेवलेत. तुमच्याकडे काय म्हणतात ते? अरे नाही, लावलं आहे वाटतं. लावलेलं आहे. मेथीच लावलेली आहे. थांबा तुम्हाला दाखवते, विहीर दाखवते तुम्हाला माझ्या भावाची. हे बघा, ही आहे विहीर. ही माझ्या भावाने बांधून घेतली आहे, आधी बांधलेली नव्हती. पाणी बघा किती आहे बघा. आणि याच्यात माझ्या भावाने मासे पण ते बघा, मासे येतात असं वाटतं त्यांना की खाऊ टाकलेलं आहे. दिसतं हो, आहे ते बघा. हे बघ रे, हे बघ मासे वरती आलेले काळे 2. त्यांना वाटलं काही खायला टाकलेलं होतं काय, गेले, दिसले. इथे मोटर लावून घेतली आहे भाऊने. हे ठिबक सिंचनच्या नळ्या आहेत. या साईडने दिसतील तर बघूया.
हा ना, दिवसाचं नाही दिसणार. पाणी भरपूर आहे पण पाणी भरपूर आहे विहिरीला. पण कसं होतं मंडळी, जरा हे विहिरीचं पाण्याचा प्रॉब्लेम असा होतो, उन्हाळ्यामध्ये थोडं पाणी कमी होऊन जातं त्याचं. हे बघा, हे पूर्ण माझ्या भावाने, त्याला तुम्हाला आंब्याचं एक झाड दाखवते. तुमच्याबरोबर मी एकदा शेअर पण केलं होतं. आंब्याचं झाड, उन्हाळ्यात त्याला खूप आंबे लागले होते. छोटंसं झाड आहे पण इतका गोड आंबा येतो ना त्याला. तर चला तुम्हाला मी त्या आंब्या पण दाखवते. आणि कसं असतं ना, माहेरच्या प्रत्येक गोष्टी जर असल्या ना तर त्याचा आनंद एका सासरवाशी बाई जी लग्न केलेली असते तिलाच कळतो. तर मला पण तसा खूप आनंद होतो. हे बघा, हे झाडं आहे ते आंब्याचं. आणि खूप छोटंसं रोपटं आहे. हे बघा, खूप छोटंसं रोपटं आहे पण एवढे आंबे येतात याला उन्हाळ्यामध्ये. आणि खूप गोड आणि टेस्टी आंबा आहे हा. असं वाटतं ना, हापूस. आणि त्याला असा सुगंध, वेगळ्या टाईपचा असा सुगंध येतो छानसा असा. आणि अशी छान शेतामध्ये असं वाटतं शेतातून निघू नये. पूर्ण ग्रीनरी आहे. असं शांत असं थंडीगार हवा लागते. खाट टाकावी, आराम करावा, पण नाही, रिटर्न जायचं आहे आपल्याला. दिवाळी संपली, 4 दिवसाच्या सुट्ट्या होत्या. तर हे बघा, आता डाळिंबाचे हे असे फुलं लागलेली आहेत. तर काही दिवसात आय विश स्वामीच्या कृपेने माझ्या भावाला चांगलं उत्पन्न मिळू दे. स्वामींचे आशीर्वाद माझ्या भावाला लाभू दे. आणि तिथून पुढे पूर्ण कापूस लावलेला आहे भावाने. आणि सगळं फुटलेलं आहे. आणि आता प्रत्येकाकडे थोड्या दिवसापूर्वी पाऊस चालू होता तर बाया भेटायचा प्रॉब्लेम आहे. तर बाया भेटत नाही आहे. तर कापूस खूपच फुटलेला आहे. तर भावाचे प्रयत्न चालू आहेत. बघू आता त्याला किती बाया भेटतात नाही भेटतात. पण खूप सारं मेहनत आहे. आणि माझा भाऊ तेवढी मेहनत करतो, पण खूप मेहनत करतो आहे माझा भाऊ. तर तुम्ही पण छान छान कमेंट्स करा. असाल शेतकरी असाल तर कमेंट्स करा, लाईक करा. आणि तुम्हाला पुढचं मी शेत पण दाखवते. चला आपण बघूया. साची बऱ्याच दिवसापासून आलेली होती मामाच्या गावाला. साचीला 15 दिवस होऊन गेले आता. तर चला आपण पुढच्या शेतात जाऊया. इथे बाकीचं माळवं काढून झालेलं आहे. पुढच्या ह्याच्यात बघूया आता. तर माझ्या भावाच्या शेतामधल्या डाळिंबाची झाडं वगैरे कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा माझा शेतकरी राजा. लाल मिरच्या खायच्या. हे बघ, त्या बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, या सगळ्या लाल मिरच्या. आणि हे नोकरीवाले हे बघा, हे कसे घाई करताय आम्हाला. पण घरचं भाजीपाला भेटतोय फुकटचा, तरी पण यांना नको आहे. आणू का? ते आणू आई, लाल वाल्या मिरच्या तोडून आणू. खाशी का तू? हां, खाशी. मी काय करणार त्याचं? चल मग तुमच्या घोसोड्यात घेऊन जाण घरी. चालू बी आई घ्या. चाल तेव्हा माणूस गाई करणार ना. हे सावलीचं बावलं आणि अस्सल कष्टकरी शेतकरी, रॉयल शेतकरी. आणि हे सावलीचे बावले. चला पुढच्या शेतात जाऊया. बघा, आपण या घरामध्ये लास्ट टाइम आपण पार्टी केली होती. हे रामफळचं झाड. रामफळचे झाड किती मोठे मोठे झाले. हा आहे जास्वंदीचं झाड पण किती मोठं झालंय. हे खारीकचं झाड. हो, कढीपत्ता. हो नको, ए दीदी मारेल वगैरे ती. ए भाऊ, ए ती घसोडा आणि इकडे
लोटी ते खाऊन घेईल ना ती. हे बघ केवढे मोठे मोठे निंबू ते बघ तो. आता सुधारले ते उलट. मध्ये मध्ये असे आंब्याची झाडं लावलेले आहेत आणि एक म्हणजे इथे हे बाण म्हणतात, तर त्याला शेजारी एक झाड आंब्याचं आणि एक निंबूचं असं लावलेलं आहे. तुम्हाला लास्ट टाइम पण मी एक व्हिडिओ शेअर केला होता. हे बघा खूप भारी वाटतं. तुम्हाला मोठे कांदे दाखवते. सॉरी, अजून तिथं घर पण आहेत हे बघा, आणि पराडा पण आहे. हे बघा हे मोठे कांदे झालेले आहेत. हे बघू शकता, हे असे कांदे झालेले. तर थोडं उन्हामुळे थोडंसं हे असं होतं. हे बघा ऊन पडतं आणि थोडं मुरबाडसारखी जमीन आहे, मुरुम. तर असा दिसतो हा सगळा. तर चला मोठावाला पोकळ्याची भाजीचे रोप दाखवते तुम्हाला मी. हे बघा हे आहे गिनी गिरास. तो प्लॉट आहे ना वरचा, तो आधी लावलेला आहे. म्हणजे तो हा छोटा आहे तोपर्यंत तो चालेल, आणि तो संपला की मग हा सुरू होईल, असा हिशोब असतो माझ्या भावाचा. तर सुंदर बघा किती हिरवं दिसतं. आणि हे सगळं ढोरांचं काय म्हणतात, याला काय म्हणतात रे? खोंडे. काहीतरी आणखी वेगळं नाव आहे ना? हां, याला गिनी गिरास म्हणतात. आणि हे ना इथून असं दिसतंय का, इथून असं कट केलं ना तर वरती कापल्यानंतर पुन्हा त्याला डीर फुटतात आणि पुन्हा ते वाढतं छान पाणी मिळालं की. मटेरियल वगैरे बी लावावं लागतं का रे भैया? ही शमीचं तर झाड नाही रे भैया, शमी नाही आहे का? अच्छा, घास गवत आहे का? मी म्हटलं शमीचंच झाड आहे काय. अच्छा, कसलं? अच्छा, हा मेथी सारखं दिसतं पुढे. मेथी सारखं दिसणार आहे एक गवत. तुम्हाला तिकडच्या शेतामध्ये जे व्हिडिओ दाखवला ना, तिथे 2-2 पाल्यांची होती. आता इथे हे आहे थोडीशी, म्हणजे 3 ते 4 बोटांची समजा. तर अजून याला 1-2 हप्ते लागतील ना? हां, 2 हप्ते म्हणजे 15 दिवस, ऑलमोस्ट 15 दिवस लागून जातील. आणि तुम्हाला वाढलेला म्हणजे मोठावाला पोकळा दाखवते. ही आहे पोकळ्याची भाजी बघा, लाल दांडीवाली. आणि ही भाजी खूप खायला सुंदर लागते, इतकी छान लागते ना. हे बघा, ओरिजिनल पोकळ्याची ओळख म्हणजे ही इथे अशी लाल दांडी पाहिजे, आणि थोडीशी ही इथे ना कवळी पोकळ असते थोडीशी इथे दांडी आतमध्ये. आणि हे बघा अशी वाढलेली आहे. चला मी आता माझ्यासाठी काढून घेते, भाऊ काढून देतोय, मी पण मदत करते, नंतर बोलते. तरी हे बघा हे सेफ्टीसाठी लावलेलं आहे, हे पक्षी त्रास देता म्हणून. चला, तर हे बघा असे झाले आहेत हे, पण गवत भरपूर झालं आहे. नवीन टाकेल का जुनं? बघा लास्ट टाईमपेक्षा आता जरा मोठे झालेले आहेत. आणि तिकडे शेवटी तूर लावली भाऊनी.
मी आतमध्ये काही जात नाही कारण खूप गवत आहे. चला हे बघा म्हणत यायचं नाही नंतर बोर बघा बोर. बाबा किती बोर आहे बघा. हे बघा 15 पिकलेले खाली बघा किती पडलेत. हे बघा बाबा 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 मी बोलते तुमच्यासोबत आधी बोरं वेचून घेते. हे बघा किती सारे बोरं लागलेले. गोड आहे. बोर आहे बोरा बोलते. तर बघा इथे मी पोकळ्याची भाजी, कांदे, खायला कांदे घेतलेले आहेत. इथे चवळी आहे, इथे लाल मिरची चटणी बनवण्यासाठी, आणि इथे आहे चवळी ही भाजीसाठी घेतली आहे. ही कांद्याची पात आहे, ही पण मी भाजीसाठी घेतली आहे. त्या मिरच्या आहेत, इथे निंबू आहे, गिलके आहेत, आणि बोरं पोरं घेऊन गेले. तर एवढं सगळं मी माळवं काढलं आहे, बाकी काढायला वेळ नाही आहे. तर चला मग अजून लेस का कांदा आणि पात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे अजून लेस ते कांदा आणि पात. नक्की प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल नवीन नवीन दोन भाज्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नाही तर चला मग. आणि जर माझ्या भावाच्या शेतीतला कुठला पण पाट किंवा कुठला डाळिंबाचा, कांद्याच्या पातचा, निंबूचा कुठलं तुम्हाला शेत बघायला आवडलं जास्तीत जास्त ते कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात राहा. बाय बाय भावेश. बाय बाय काढ ना. बाय. दोन भाज्या होतील. बाय बाय.